टॅलेंट. अरे हे काय बघितलं का? काय झालं भैया? अरे बँकेच्या कर्जदारांची लिस्ट आणि ह्याच्यात कोणाचं नाव गावलंय बघितलं का? भैया एवढं खुश झालाय, नेमकं कुणाचं नाव निघाले? म्हणजे रमीच्या डावात एकदम 3 एक्के निघावे आणि ते 3 हुकमाचे निघावे, तेव्हा जसा आनंद होतो ना, तसा आनंद तुम्हाला झालाय. अरे हे बघ, माणूस हायच तसा. भैया आता सांगूनच टाका की कोण आहे त्यो? सुरेंद्र शिवराम पवार. काय सांगताय? 18 लाखाचं कर्ज घेतलंय घरासाठी त्याने बँकेकडनं. मग अरे मग काय टॅलेंट. आपण काय करू शकतो तुला माहिती काय याच्यावर? काय? भैया भैया करायचं मी. ते सोमन साहेब आलेत गावात. अजून कोण कोण आले? आणि कोण नाही, एकटेच आलेत. घर आणि पोरगी बघायला आधी बाप आलाय वाटतं. नाही भैया, अहो असं काय नाही. म्हणजे अहो ते सोमन साहेब शीतलला बघायला नाही आला. मग अहो तो कारखान्यावर विजिट साठी आलेला. मग त्याला आपल्या गावाबद्दल कळलं म्हणून भेट द्यायला आलाय. भेट? हा. अशी कशी थेट भेट? अरे पण काहीतरी कारण असेलच ना. अहो भैया, ते सोमन साहेबांची कंपनी आहे ना, गावाचा विकास करायला मदत करते. देर यू आर. तरी म्हणलं हा साहेब एकदम गावात कसा काय आला? ह्या नानाच्या डोक्यात नाना आयडिया असतात. पाणी पाजून कोंबड कापतात वाटतं. हो ना भैया, गावातल्या मेन मेन लोकांना घरी बोलावलंय नानांनी. असं म्हणतोस? हा चला मग. भैया, आपल्याला बोलवायला कुणी आलं नाही. चालायचंच. पण आम्हाला का नाही बोलवलं? भैया तुम्हाला कुणीच बोलवलं नाही याचा अर्थ स्पष्ट आहे. काय? तुमचं राजकीय वजन वाढतंय. देर यू आर. भैया मी काय म्हणतोय, आपण असं अचानक जाऊन सर्वांना धक्का देऊया. अरे पण आपल्याला न बोलवता कसं जायचं आपण? भैया अहो सिंहाला कोणी निमंत्रण देत नसतं, कारण सिंह हा जंगलाचा राजा असतो, त्याचा अधिकारच असतो तो. असं म्हणतोस? पण मला काय वाटतं, उद्या कोणी असं म्हणायला नको बाहेर न बोलवताच आला, बिन बुलाये वनराज पदारे. हे बघ आपल्याला ते खपणार नाही. एखाद्याचा मर्डरच करेन मी. अहो, अगदी खरंय, पण थोडा विचार करा. राजकारणात ना दुसऱ्याचं श्रेय हिसकावून घेता आलं पाहिजे. अहो, एकदा का सिंह तुटून पडला ना की कुत्री आपोआप बाजूला होत्यात. देर यू आर. तशी बी ही संधी हुकून चालणार नाही. निवडून आल्यानंतर महत्वाचा कार्यक्रम अटेंड करतोय आपण. भैया आम्ही बी येऊ का? प्लीज भैया, येतो की आम्ही पण. अरे तिथं काय गाव जेवण नाही. अहो भैया असू दे की त्यांना. अहो सोमन साहेबावर तुमचं जबरदस्त इम्प्रेशन पडेल. अहो नेता किती मोठा आहे हे ओळखायचं असेल ना, त्याच्या भोवती किती लोक फिरतात हे बघायचं असतं. देर यू आर. चला सूर्या, महत्वाच्या फाईलेत नीट रॅकेटला ठेवायच्या. हा माग नाही. चल रे. अहो नाना, आम्हालाही मोठ्या माणसांच्यात यायला आवडतो. आम्ही कसली मोठी माणसं साहेब. अहो तुम्ही तर खरी मोठी माणसं. ज्यांच्याकडे एवढा प्रगल्भ निसर्ग आहे तेच तर खरे श्रीमंत बनायला हवेत ना. तुम्हाला सांगतो, आमच्या शहरात काय फक्त धूर आणि प्रदूषण. प्रगती बरोबर काय अनावश्यक गोष्टी येणारच. बरोबर आहे. त्याला काही इलाजच नाही बघा. हो अहो, खरं आहे तुमचं म्हणणं. तिकडे शहरात आम्हाला मोकळी हवाच मिळत नाही हो. म्हणून तर आम्ही दर महिन्याला एखाद्या गावाला भेट देतो, म्हणजे तिथला निसर्ग आम्हाला अनुभवता येईल. तुम्हाला सांगतो नाना, प्रगतीच्या नावाखाली
आपण ह्या निसर्गाचं खूप मोठं नुकसान करतोय हो. खरंय साहेब अहो तुमचं. अहो निसर्ग आपल्याला एवढं देत असतो पण त्यातलं घ्यायचं कसं हेच आपल्याला कळत नाही बघा. नाना नमस्कार. रामकृष्ण हरी. आलं तर चालेल ना? अरे ये की भैया, असं परक्यासारखं परवानगी काय मागतोयस? नाही म्हणलं तुमचं काहीतरी प्रायव्हेट चालू असायचं, आम्ही आपलं असंच. अरे कसलं प्रायव्हेट? हे बघ सोमन साहेब आलेत, त्यांना आपलं गाव दाखवून आणलो आणि गप्पा मारत बसलोय. अच्छा अच्छा. नाही म्हणलं एवढे मोठे व्यक्ती गावात आलेत, आम्हाला नाही बोलवलं, म्हणलं काहीतरी प्रायव्हेट असेल. हा असो. नमस्कार सोमन साहेब. नमस्कार. नमस्कार नमस्कार. माय सेल्फ हर्षवर्धन देशमुख. अच्छा. साहेब अहो भैया नुकताच उज्ज्वल बँकेचा संचालक म्हणून निवडून आला बर का. अरे वा, इतक्या कमी वयात संचालक, फॅन्टॅस्टिक. नाना नानांचे आशीर्वाद आहेत. शिवाय तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तींचा सहवास लावत असतो अधूनमधून. कसं वाटलं आमचं गाव? अरे फारच छान. तुम्हाला सांगतो, मला पश्चिम महाराष्ट्र नेहमीच आवडतो. म्हणजे इथला निसर्ग, ऊस, हळदीची समृद्ध शेती, कारखानदारी आणि भारदस्त कोल्हापुरी आणि सातारी भाषा. आणि ह्या सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या गावाची एकी. ह्या सगळ्याचं क्रेडिट एका माणसाला जात, आपले नाना. गावातला एकही माणूस नानांच्या शब्दाबाहेर नाहीये. अहो तसे काय नाही साहेब, गावातली सगळी माणसं समजूतदार आहेत, लय मिळून मिसळून राहतात. बरं त्याचं काय आहे साहेब, नानांना स्वतःच कौतुक केलेलं बिलकुल आवडत नाही. आता नाना या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम तुम्हीच करता की? हा काय हो? हा अहो आपल्या परीनं आपण करायचं, बाकी काय ते परमेश्वराच्या हातातच सगळं. नाना, अहो मला तुमचं गाव खरंच खूप आवडलं. म्हणजे इथला निसर्ग समृद्ध आहेच हो, पण इथली माणसं सुद्धा मला प्रचंड समृद्ध वाटतात. आता हेच बघा ना, हा हर्षवर्धन इतक्या तरुण वयात किती मच्युअर आहे तो. नानांची शिकवण सगळी. वा, खरंच खूप छान आहे तुमचं गाव. मला अजून काही वेळ इथे थांबायला आवडलं असतं, पण बरीच कामं आहेत.